आहे भाई, माझी मर्जी, माझी लाईफ, माय रूल्स. कंटेंट तरी पण मला तुम्ही लाईक न्यूज नाही देते यार शी. तर तुम्ही म्हणशाल की मग कशाला तू कुकिंगचं पेज चालू केले? शिकते, माणूस आहे शिकणारच. झालंय माझा शिरा किती छान. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन फ्लॅटच्या किचन मध्ये. किचनच्या माझं नाव आहे निकिताची रसोई. तर आज आपण इथे बनवणार आहोत, म्हणजे आपण सत्यनारायणाच्या पूजेला बनवतो तसा मी प्रसाद बनवायचं ठरवलंय. खूप जास्त सुशिक्षित बोलण्याचा प्रयत्न होतोय, बॅक टू माय लँग्वेज. तर असं नवीन घरामध्ये किचन वगैरे घेतल्यावर ते दूध वगैरे तापवतात आणि थोडंसं दूध खाली जाऊ देतात, त्याच्यानंतर सत्यनारायणाचा शिरा बनतो. तर आज आम्ही असंच काहीतरी करणार आहे. हा माहिती, हे सगळं लग्न झाल्यावर करता किंवा नवीन फ्लॅट घेतल्यावर करता. आमचा हा रेंटचा फ्लॅट आहे, माझं लग्न झालेलं नाहीये, तरी पण मी करणार आहे भाई, माझी मर्जी, माझी लाईफ, माय रूल्स. 60 वर्षापूर्वीचं माझ्या आईने दिलेलं पातेलं घेतले, ज्यातून काळं झाले, मागून पण काळं झाले, पण तरी आपण याच्यातून दूध टाकणार आहे. 2 पिशव्या आणल्या आहेत दुधाच्या, कारण इथं आता आमची बाई नाही आहे दुसरी दूध काढू शकते. सो मग मी 2 पिशव्या आणल्या आहेत. आपण आता दूध ओतून घेऊ आणि मग दूध टाकू. आणि आता मी आपण मेहनतीने हा गॅस घासला आहे, पण माझी चूल बघा, मेरे अंदर जो चूल आहे ना खतम नाही होईल बाई. आता मी हे दूध परत उती घालवणार, म्हणजे हा गॅस परत खराब होणार, मग मी तो परत साफ करणार. कारण का कंटेंट तरी पण मला तुम्ही लाईक न्यूज नाही देते यार शी. माझी एवढी मेहनत आहे, केली पण एवढी मेहनत. आता तुम्ही म्हणत असेल इतकं सगळं दूध कशाला, तर आमच्या घरी आज गेस्ट पण येणार आहे. हा पहिलाच दिवस, तरी पण मी गेस्ट बोलवलेले आहे. सो मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखते, ठीक आहे? चला ना. असं कसं मी डायरेक्ट दूध तापवेल? आधी हळदी कुंकू लावणार गॅसला, एकदम वाईट मटेले मी, मग त्यानंतर करणार. तर आता गॅसचं पूजन झालेलं आहे, तर आता आपण त्यावर दूध ठेवूया. चलो श्री गणेशाय नमः. करून तर आता आपण आधी रवा भाजून घेऊ. अरे पळ पटकन. आमच्या घरच्या गायचं तुके बाई तरी. आता रवा भाजून घेऊ मस्त एकदम, त्याच्यानंतर शिरा करूया. गॅस थोडा वेळ बंद करते, कारण गॅस इज मनी नाउ डे. असं होतो. आता ह्या तूप कर. तर आपण आता ह्या तुपामध्ये रवा टाकूया. बस मला खूप फुगतो रवा. तर आपण आता मस्त केळीचे छोटे छोटे कापा करून घेऊ, कारण सत्यनारायणाच्या प्रसादाला टेस्ट केळीनीच येते. आणि माझा रवा पण एकदम तुम्ही बघू शकता, एकदम छान असा लालसर भाजलेला आहे. तुम्ही जर रवा छान भाजून घेतला तुमचा शिरा एकदम छान होतो. आता आपण याच्यामध्ये अशी केळी टाकून घेऊ. मला असं वाटतं ही केळी थोडी जास्त होते, ठीक आहे थोडीशी ठेवते कोमलला खायला. आता आपण केळी अशी मिक्स करून घेतली याच्यामध्ये मी, त्याच्यावरून दूध टाकते. दूध मी आधीच टाकते. आता याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊया आपण शिऱ्यामध्ये. भरपूर दूध टाकते मी, आणि दुधातच बनवणार आहे आपण शिरा. आणि मला थोडंसं पातळ लागतं, भरपूर दूध टाकून घेतलं आहे. असं काही नाही की आमच्याकडे काजू बदाम नाहीये, पण ते सापडत नाही, कारण आमच्या घरात खूप पसार आहे. तुम्हाला म्हणू की सापडले, सो आता यांनीच काम चालवून घेते. आणि ही सगळी साखर
उद्यापासून करणार डाएट चालू. थांबा थोड्या वेळ. साखर टाकून घेतली. आय नो शिरा खूप जास्त झालाय. अंदाज नाही आला मला. आता तुम्ही म्हणशाल की मग कशाला तू कुकिंगचं पेज चालू केलंय. शिकण्यानेच होतं. माणूस आहे, शिकणारच. बघा. कसा बनलाय माहीत नाही मला, पण ठीक आहे. प्लेट सापडत नव्हती म्हणून ऑफिसचा डबा यूज केलाय. आता मी टेस्ट करायला देते. आणि त्याच्यावर बदाम काजूलाही टाकायला सॉरी बटर. माझ्या फ्रेंडला टेस्ट करायला देते आणि तिने अप्रूव्ह केलं तर मग मी कॅन म्हणजे मी खाऊ शकतो. असं झालंय माझा शिरा एकदम छान.